जय हिंद स्टुडंट्स. इलियास सरांच्या कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बाळांनो, याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ म्हणजे काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काही नियम सांगितलेलं होतं. आज तिसरा नियम आहे. तर तिसऱ्या नियमाचा वापर करून एकवचनचं अनेक वचन कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो हे आपण आज बघणार आहोत. तर बाळांनो, एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी वाय असून त्यामागील अक्षर व्यंजन असेल तर वायच्या जागी आय योजून त्याला इयस प्रत्यय जोडतो. या ठिकाणी बघा, नियम आपल्या समोर आहे आणि एक्झाम्पल बी आपल्या समोर आहे. तर एक्झाम्पल पहिला असा आहे, आर्मी. आर्मी या शब्दाचा सिंग्युलर नंबरचा प्लुरल नंबर आर्मीज अशा पद्धतीने तयार करायचं आहे. तर बघा, हे झालेलं वाय आहे, वाय काढून टाकायचं आहे. त्याच्या मागे जे शब्द आहे ते व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी आई असं प्रत्यय जोडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे बेबी. तर बेबीचा म्हणजे अनेक वचन तयार करत असताना कशा पद्धतीने तयार होऊ शकते बघा, बेबी. तर बघा, हे जे बी आहे, बी हे काय आहे, व्यंजन आहे. मग वायला आपण काढून टाकायचं आहे, त्याच्या पुढे आई असं हे प्रत्यय लावायचे, म्हणजे अनेक वचन काय झालेले, बेबीचं बेबीज अशा पद्धतीने अनेक वचन तयार करू शकता येते. तिसरा नंबर आहे स्काय. तर स्कायचं या ठिकाणी बघा कशा पद्धतीने होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, वायला आपल्याला काढायचं आहे, मग त्याच्या पुढे काय लावायचं आहे, स्काईज. हे काय झालं बाळांनो, स्काईज. त्याच्यानंतर चौथा एक्झाम्पल आहे पोनी. तर या ठिकाणी पोनीज अशा पद्धतीने तयार करू शकतो. तर वाय काढायचं आहे, त्याच्या ठिकाणी आय एस हा प्रत्यय लावायचा आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे लेडी. मग लेडीजचं काय तयार होऊ शकतो शब्द, लेडीज अनेक वचन शब्द तयार होऊ शकतो. तर वाय काढायचं आहे आणि त्याच्या मागे जे शब्द आहे ते व्यंजन आहे का एवढं बघायचं आणि त्याच्या पुढे नेमकी आय एस हा प्रत्यय आपल्याला जोडायचं आहे. एक्झाम्पल आहे स्टडी. तर स्टडीचं म्हणजे प्लुरल नंबर तयार करत असताना कशा पद्धतीने तयार होऊ शकतो ते बघा. स्टडीचं स्टडीज. तर बाळांनो, आय एस हा प्रत्यय जोडलेला आहे, वाय आपण काय केलेलं आहे, काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर सातवा जे एक्झाम्पल आहे सिटी. ते सिटीचं अनेक वचन तयार करताना सिटीज अशा पद्धतीने तयार होऊ शकतो. म्हणजे सिटीचं अनेक वचन सिटीज अशा पद्धतीने झालेलं आहे. आता त्याच्यानंतर बॉडी आहे. तर बॉडीचा बॉडीज अशा पद्धतीने अनेक वचन शब्द तयार करू शकतो. तर हे वाय या ठिकाणी काय करायचंय, वायला काढायचंय, त्याच्या पुढे बघायचंय की बाबा डी हा व्यंजन आहे की स्वर आहे, व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी आय एस हा प्रत्यय जोडायचा आहे. त्याच्यानंतर पपी हा नवा शब्द आहे. तर पपीला त्याचं अनेक वचन कशा पद्धतीने तयार करू शकतो, तर पपीचा पपीज अशा पद्धतीने म्हणजे अनेक वचन तयार होऊ शकतो. शब्द पपीज हे तयार झालेला आहे शब्द. त्याच्यानंतर बघा, 10वा शब्द आहे क्राय. क्राईज अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर एक वचन आणि अनेक वचन तयार करताना फक्त आपल्याला नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण की म्हणजे सिंग्युलरचं प्लुरल हा शब्द तयार. आता चौथा नियम असा आहे, एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी वाय असून त्यामागील अक्षर स्वर असेल, काय स्वर असेल तर अनेक वचन करताना फक्त यस हा प्रत्यय जोडतात. तर बाळांनो, ह्याच्या अगोदर आपण बघितलेला नियम की वाय होतं, वायच्या मागे जर व्यंजन शब्द असेल तर त्या ठिकाणी आय ई एस म्हणजे ते प्रत्यय जोडायचं आहे. परंतु या ठिकाणी असं नाही की शब्दाच्या पुढे जर स्वर असेल तर बघा, वाय असून मागे त्या मागील अक्षर स्वर असेल तर काय जोडायचं, फक्त यस हा प्रत्यय जोडायचा आहे. एक्झाम्पल आहे बॉय. तर याचं अनेक वचन कशा पद्धतीने तयार करू शकतो, तर बघा बॉईज, यस प्रत्यय लावलं तर अनेक वचन तयार झालेलं आहे. त्याच्या डेच डेज अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तिसरा शब्द आहे डॉंकी. डॉंकी म्हणजे गाढव. त्याचे अनेक वचन तयार करताना डॉंकी यस प्रत्यय लावलेले आहे, डॉंकीज अशा पद्धतीने तयार. त्याच्यानंतर चौथा एक्झाम्पल आहे की कीला. की हा शब्द आहे, कीला पुढे यस प्रत्यय लावलं तर कीज झालेलं आहे. मग अशा पद्धतीने एक वचनचं अनेक वचन आपण तयार करू शकतो. तयार करू. टॉय. टॉयचं TOY यस टॉईज